विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपण इयत्ता 12वी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाचा अभ्यासक्रम पाहत असताना त्याच्यामध्ये आपण प्रकरण पाहत आहोत उद्योजकता विकास. तर मित्रांनो, पाठीमागच्या व्याख्यानामध्ये आपण उद्योजकता विकासाची प्रक्रिया, वैशिष्ट्ये, महत्त्व सविस्तरपणे समजावून घेतलेले आहेत. तर आजच्या तासिकेमध्ये आपण त्याच प्रकरणामधील उद्योजकता विकास या प्रकरणामधील उद्योजकता विकासाची प्रक्रिया अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो, उद्योजकता विकासाची प्रक्रिया अभ्यासत असताना त्यामध्ये महत्त्वाचा पहिला जो मुद्दा येईल तो असेल प्रशिक्षण. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की योग्य प्रशिक्षणाशिवाय कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला प्रगती करता येणार नाही किंवा आपलं जे ध्येय उद्दिष्ट आहे ते साध्य करता येणार नाही. त्यामुळे उद्योजकता विकासामध्ये प्रशिक्षणाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. पारंपरिक विचारधारा असं सांगते की उद्योजक हा जन्मावा लागतो. एखादा उद्योजक हा जन्मतः असतो. मात्र आधुनिक विचारधारेमध्ये उद्योजक जन्मण्याची आवश्यकता नाही, तर त्याला प्रशिक्षणातून आपण उद्योजकाला घडवू शकतो. म्हणजेच आजच्या आधुनिक विचारधारेमध्ये असं सांगितलं गेलं आहे की उद्योजक जन्मण्याची आवश्यकता नसून उद्योजक हा प्रशिक्षणातून घडवला जाऊ शकतो. तर मित्रांनो, याच्यामध्ये प्रशिक्षणाला महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. प्रशिक्षण ही सूचनांची अशी पद्धतशीर मांडणी असते मित्रांनो, जी योजलेले, पद्धतशीर, सुसंगत आणि खात्रीशीर आणि प्रभावीपणे निरीक्षण करणारी एक प्रक्रिया आहे. व्यवस्थापकाच्या विकासाची अंतर्गत घटके ही मानली जातात. प्रशिक्षणाने उद्योजकाची जी उद्योगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो ही दृष्टी उंचावलेली आपल्याला दिसते. उद्योगातील आणि उद्योगाबाहेरील अनुभवाची योग्यपणे सांगड घालण्याची प्रक्रिया उद्योजक प्रशिक्षणातून शिकू शकतो. उद्योगासाठी लागणारी जी विविध कौशल्ये आहेत ही प्रशिक्षणातून उद्योजक शिकू शकतो, त्याला शिकवली जाऊ शकतात. वस्तूचे विपणनाची पद्धती, उत्पादनाची पद्धती, ग्राहकांचे शिक्षण याचे ज्ञान उद्योजकाला प्रशिक्षणामुळे नवीन झालेल्या बदलांची जाणीव होऊ शकते. यातून उद्योजकावरती चांगला सकारात्मक परिणाम झालेला आपण बघू शकतो. उत्पादन प्रक्रियेत कमीत कमी खर्च व योग्य दर्जाची, योग्य गुणवत्तेची वस्तू उत्पादन करणे हे प्रशिक्षणामुळे सहज शक्य होऊ शकते. त्यामुळे उद्योजकाला नवीन दृष्टिकोन लाभतो. उद्योजकाला नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळू शकते आणि ते तंत्रज्ञान कशा पद्धतीने त्याची युटिलायझेशन करायचं, त्याचं व्यवसाय संस्थेमध्ये, उद्योगामध्ये त्याचा वापर कशा पद्धतीने करावयाचा हे आपण उद्योजकाला प्रशिक्षणामधून शिकवू शकतो. मित्रांनो, त्यामुळेच प्रशिक्षणाला महत्त्वाचं स्थान या प्रोसेसमध्ये दिलं गेलेलं आहे. त्यानंतर हा जो उद्योजक आहे, या उद्योजकाच्या विकासाचा जो सविस्तर कार्यक्रम आहे तो देखील आपल्याला या प्रकरणामध्ये बघावयाचा आहे. तर उद्योजकतेच्या विकासाचा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये एक व्यवस्थित प्रीप्लॅन ज्याला आपण म्हणू, पूर्वनियोजित असा हा पूर्ण याचा साचा रचलेला असतो, जो एक व्यक्तीस उद्योगाची प्रेरणा देतो, कौशल्यप्राप्ती आणि क्षमता वाढविण्यासाठी मदत करतो. उद्योजकाची भूमिका प्रभावशाली मांडण्यास हा जो उद्योजकाचा विकासाचा कार्यक्रम आहे हा निश्चितपणे मदत करत असतो. मित्रांनो, उद्योजकातील सुप्त गुण या कार्यक्रमाच्या आधारे आपण शोधू शकतो. उद्योग सुरू करण्यासाठी नवीन उद्योजकांना आपण प्रोत्साहन देऊ शकतो, प्रोत्साहित करू शकतो आणि प्रशिक्षण व नवीन उपक्रम सुरू करून आपण एकंदरीतच चांगले उद्योजक आपल्या देशामध्ये निर्माण करू शकतो. उद्योग व्यवसायांचा विकास झाला तरच देशाची आर्थिक प्रगती होते, देशाची औद्योगिक क्रांती होते, हे आपण वारंवार अभ्यासलेलंच आहे. तर या
उद्योजकतेच्या विकासाच्या कार्यक्रमामध्ये काही महत्त्वाच्या स्टेजेस आहेत, काही महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायच्या आहेत. याच्यामध्ये सुरुवातीला सांगितलं आहे की पायाभूत सुविधा उद्योजकाला उपलब्ध करून देणं, उद्योगाला उपलब्ध करून देणं आवश्यक असतं. संभाव्य उद्योजकाची एखादा इन फ्युचर भविष्यामध्ये चांगला उद्योजक घडू शकतो असा उद्योजक आपण अभ्यासपूर्ण निवडला पाहिजे. त्याला उद्योगांची ओळख करून दिली पाहिजे. वास्तविक प्रशिक्षण कार्यक्रम काय आहे हे व्यवस्थित त्याला समजावून सांगितलं पाहिजे. प्रशिक्षण कर्मचाऱ्यांची निवड केल्यानंतर त्यांना आपण प्रशिक्षणाची पद्धती, त्याचा वास्तविक प्रशिक्षण कसं होणार आहे, कुठे होणार आहे, त्याची एकंदरीत सगळी प्रक्रिया आपण उद्योजकाला समजून सांगितली पाहिजे. त्यानंतर त्या उद्योजकाच्या सगळ्या एकंदरीतच प्रशिक्षण कार्यक्रमाचा पाठपुरावा केला गेला पाहिजे. असा एकूण हा उद्योजकाच्या विकासाचा जो कार्यक्रम आहे त्याच्या स्टेजेस सांगितलेला आहे. उद्योजकता विकास कार्यक्रमाची जी उद्दिष्टे आहेत ती आपल्याला या प्रकरणामध्ये सांगितलेली आहेत. तर त्यामध्ये सांगितलं गेलं आहे की उद्योजकतेच्या वाढीस प्रोत्साहन देणं हे सर्वप्रथम उद्दिष्टे आहे. प्रत्येक देशाला, कोणत्याही देशाला औद्योगिक विकास केल्याशिवाय आर्थिक प्रगती साध्य करता येणार नाही हे त्रिवार सत्य आहे. मग याच्यासाठी उद्योजकता वाढीस प्रोत्साहन देणे या कार्यक्रमाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर कसा करावा, दुर्लक्षित समूहांची आर्थिक स्थिती कशी सुधारता येईल, जे आर्थिक मागास आहेत किंवा दुर्लक्षित घटक आहेत त्यांना या सगळ्या कार्यक्रमामध्ये कसं समाविष्ट करून घेता येईल, त्यासोबतच देशामध्ये रोजगाराच्या विविध संधी कशा उपलब्ध करून देता येतील, लहान आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योजक किंवा उद्योगांचा पाया भक्कम कसा करता येईल, यासारखे उद्दिष्ट घेऊन हा उद्योजकता विकास कार्यक्रम सतत दृष्टिक्षेपात हे उद्दिष्ट ठेवून हा कार्यक्रम राबवला जातो. त्यानंतर मित्रांनो, स्टार्टअप इंडिया, आपण अनेक वेळेस बिझनेस न्यूज असतील किंवा आपले शेअर मार्केटच्या न्यूज देणाऱ्या किंवा शेअर मार्केटशी संलग्नित जे वेगवेगळे चॅनल्स, वृत्तपत्र असतील, याच्यामधून आपण स्टार्टअप इंडिया ही स्कीम वारंवार ऐकली असेल. तर याचा आपण आज अर्थ समजावून घेणार आहोत. मित्रांनो, स्टार्टअप म्हणजे असा उद्योग ज्याचे मुख्यालय भारतात आहे. लक्षात घ्या याचा अर्थ की स्टार्टअप इंडिया कशाला म्हटलेला आहे. सर्वप्रथम सांगितलंय की स्टार्टअप म्हणजे असा उद्योग ज्याचे मुख्यालय भारतात आहे, हेड ऑफिस ज्याचे भारतात आहे, ज्याची सुरुवात होऊन 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला नाही आहे. याचा अर्थ 10 वर्षापेक्षा कमी कालावधीचा हा उद्योग असेल आणि ज्याची वार्षिक उलाढाल 100 कोटीपेक्षा कमी आहे. या उपक्रमांतर्गत भारत सरकारने भारतीय उद्योजकांना 10 लाख मोबाईल ॲप स्टार्टअप उभारण्यासाठी iMade या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे. यामध्ये मुद्रा बँकेची योजना भारत सरकारचा एक उपक्रम आहे, जिचे उद्दिष्टे दुर्लभ सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीवर उद्योजकांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे. भारत सरकारच्या उद्दिष्टांपैकी हे एक अत्यंत महत्त्वाचं उद्दिष्ट मानलं जात आहे. तर मित्रांनो, स्टार्टअप इंडिया हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे ज्याची सुरुवात 2016 मध्ये झालेली आहे. देशात पर्यावरणाचं संवर्धन करणे, जेणेकरून आपला जो देश आहे तो शाश्वत विकासाकडे कसं मार्गक्रमित होईल, शाश्वत विकास देशात कसा घडून येईल, ह्या दृष्टिक्षेपातून स्टार्टअप इंडिया ही स्कीम भारत सरकारने 2016 मध्ये भारतामध्ये लॉन्च केलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे भारत सरकारने स्टार्टअप इंडिया जाहीर करून काही मुद्द्यांकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे. तर ती मुद्दे कोणते आहेत हे आपण आजच्या तासिकेमध्ये बघणार आहोत. याच्यामध्ये पहिला मुद्दा स्टार्टअप इंडियामध्ये सांगितलेला आहे सुलभीकरण आणि आधार. व्यवसाय स्थापन करणं असेल किंबहुना व्यवसाय चालवणं असेल, हे स्थापन करणं व अत्यंत सोप्या पद्धतीने तो चालवणं कसं शक्य होईल या दृष्टिकोनातून भारत सरकारने प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. स्टार्टअपची मान्यता प्रक्रिया या ठिकाणी अत्यंत सुलभ करून देण्यात आलेली आहे.
अत्यंत सोप्या पद्धतीने एखादा उद्योग कसा स्थापन करता येईल, त्याचप्रमाणे आवश्यकता असल्यास एखादा उपक्रम बंद करण्याची जर वेळ आली तर तो अत्यंत कमीत कमी प्रक्रियेमध्ये कसा बंद करता येईल, यामध्ये भारत सरकारने सुलभता आणलेली आपल्याला दिसून येते. दुसरा मुद्दा याच्यामध्ये सांगितला गेलेला आहे मित्रांनो, भांडवलाचा आधार आणि लाभ. सरकार अप्रत्यक्षपणे भांडवल देण्याच्या प्रक्रियेत भाग घेते. तसेच भांडवली नफा, इन्कम टॅक्स ज्याला आपण आयकर म्हणतो, इत्यादीमध्ये या उद्योगांना सवलत भारत सरकारने दिलेली आपल्याला दिसून येते. तिसरा मुद्दा याच्यामध्ये सांगितलेला आहे, उद्योग शैक्षणिक भागीदारी आणि उद्योग आरंभ होईपर्यंत. म्हणजेच या उपक्रमाअंतर्गत सरकार उद्योग सुरू होण्यापूर्वीचे प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी खाजगी क्षेत्राच्या मदतीने वेगवेगळे प्रशिक्षण वर्ग चालवतो. विद्यार्थ्यांसाठी नवकल्पना केंद्रित कार्यक्रम यामार्फतच सुरू केलेला आपण बघू शकतो. उपक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव याच्यामध्ये नवीन उद्योजकांना कसं प्रशिक्षित करून कसं त्यांना उद्योग स्थापनेसाठी प्रोत्साहित केलं जाईल, यासाठी देखील प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. या स्टार्टअप इंडियाची काही उद्दिष्टे आहेत. ती उद्दिष्टे समोर ठेवून हा स्टार्टअप इंडिया प्रोग्राम भारत सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीने 2016 पासून चालवत असलेला आपण बघतो. भारतातील स्टार्टअपची स्टँडअप अंतर्गत उद्योजकता विकास कार्यक्रमातील काही उद्दिष्टे आहेत, ती आपण पुढील प्रमाणे अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम सांगता येईल की स्टार्टअपचा निधी जो भारत सरकारने उभारून दिलेला आहे तो 10,000 कोटी रुपयांचा आहे. स्टार्टअप इंडिया अंतर्गत भारत सरकारने अत्यंत मोठी आर्थिक तरतूद करून ठेवलेली आहे, ती म्हणजे 10,000 कोटी रुपयांची मदत या स्टार्टअप इंडिया अंतर्गत येणाऱ्या उद्योगांना भारत सरकार करणार आहे. त्यानंतर मित्रांनो, पेटंट नोंदणी शुल्कात भारत सरकारने या उद्योगांतर्गत येणाऱ्या उद्योगांना सवलत दिलेली आहे. आपल्या व्यवसायाचं एखादा पेटंट घ्यावयाचा असेल, एखाद्या आपल्या रिसर्चची नोंद करावायची असेल, पेटंट मिळवायचं असेल, तर त्याच्यामध्ये त्या नोंदणी शुल्कामध्ये भारत सरकारने मोठी सवलत दिलेली आपल्या दृष्टिक्षेपात येते. त्यासोबतच दिवाळखोरी कायदा अंतर्गत 90 दिवस या ठिकाणी सुधारित त्यांना सवलत दिलेली आपल्याला दिसून येते. पहिल्या 3 वर्षाच्या तपासणीत गोपनीयता ठेवण्याची देखील परवानगी या उद्योगांना दिलेली आहे, की या उद्योगांची जी आर्थिक उलाढाल असेल ती पहिल्या 3 वर्षापर्यंत हे उद्योग आपल्या इच्छेनुसार गोपनीयता याच्यामध्ये ठेवू शकतात. त्यांना हवं तर ते आपला सगळा हिशोब आपल्या भागधारक सभासदांपुढे मांडू शकतात, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सांगू शकतात, किंवा त्यांना वाटलं तर ते 3 वर्ष कुठल्याही प्रकारचा हिशोब न देता देखील त्यांनी जो हिशोब मांडला तो सरकार गृहीत धरेल, असं त्या ठिकाणी त्यांना सवलत देण्यात आलेली आहे. त्यासोबतच पहिल्या 3 वर्षाच्या कामकाजासाठी भांडवली उत्पन्नात कर सवलत या उद्योगांना दिलेली आपल्याला दिसते. त्यानंतर 5 लाख शाळा आणि 10 लाख विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण उपक्रमासंबंधी कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेण्यासाठी या उद्योगांना सांगितलेलं आहे, की जेणेकरून जी शाळा महाविद्यालय असतील याच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत यांच्यामध्ये उद्योजक बनण्याची एक नवी उर्मी निर्माण करण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करताना या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. देशातील उद्योजकाला प्रोत्साहित करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट सांगता येईल, संपूर्ण जगात भारतात स्टार्टअप हब आहे अशी एक इमेज निर्माण करण्याचा प्रयत्न भारत सरकार यातून करताना दिसत आहे. राजस्थान उष्मायान केंद्र म्हणून स्टार्टअप असोसिएशन संबोधलं गेलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, स्टार्टअप इंडिया हा जो प्रोग्राम आहे याच्यामध्ये थोडंसं जे सामाजिकदृष्ट्या मागास घटक असेल यांना देखील प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न भारत सरकारने केलेला आपल्याला दिसतो. यासाठी अनुसूचित जाती असतील, SC संवर्गातील जे बंधू असतील, अनुसूचित जमाती असतील, ST संवर्गातील जे बंधू असतील आणि महिला उद्योजक यांना वित्त पुरवठा करण्यासाठी स्टार्टअपने फार महत्त्वाची भूमिका बजावलेली आपल्याला दिसते. स्टार्टअप इंडियाची जी उद्दिष्टे आहेत ती उद्दिष्टे आपण बघितलेली आहेत. याच्यामध्ये आता या उद्योगांतर्गत लाभ घेण्यासाठी
काही पात्रता इलिजिबिलिटी सांगितलेली आहे. ती पात्रता म्हणजे अनुसूचित जाती जमाती किंवा महिला उद्योजक हे कमीत कमी 18 वर्षे वयाची पूर्ण केलेली असावीत. त्यानंतर या योजनेअंतर्गत फक्त ग्रीनफील्ड प्रकल्पासाठीच आहेत. ग्रीनफील्ड म्हणजे उत्पादन किंवा सेवा व्यापार क्षेत्रातील लाभार्थींचे प्रथम उपक्रम होय. त्यानंतर वैयक्तिक नसलेल्या उद्योगांच्या बाबतीत एखाद्या व्यक्तीचा वैयक्तिक स्वमालकीचा तो उद्योग जर नसेल तर कमीत कमी या संवर्गातील व्यक्तीचा किमान त्या उद्योगामध्ये 51% भांडवल असणं गरजेचं आहे. तर कर्जाचे जे स्वरूप आहे ते ₹10 लाख ते 1 कोटीपर्यंत या उद्योगांसाठी कर्ज दिलं जाऊ शकतं, मिळू शकतं. या कर्जाचे काय हेतू आहेत तर मित्रांनो, या कर्जाचा मुख्य हेतू आहे अनुसूचित जाती जमातीतील महिला उद्योजकांकडून उत्पादन, व्यापार किंवा सेवा क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी या उद्योगांना या गटातील महिलांना या उद्योगामध्ये सामावून घेण्यासाठी प्रयत्न केलेले भारत सरकारकडून आपल्याला दिसून येतात. तर मित्रांनो, कर्जाची जी मर्यादा आहे या उद्योगामध्ये ती आहे प्रकल्प खर्चाच्या 75% मिश्र स्वरूपाचे कर्ज दिले जाऊ शकते. या अंतर्गत जो व्याजाचा दर आहे तो देखील सर्वात कमी दर या ठिकाणी घेतला जातो. यामध्ये बेस रेट प्लस 3% टेनर असा मिळून एकूण हप्ता बनवला जातो. तर या कर्जासाठी जी सिक्युरिटी म्हणू आपण, ज्याला सुरक्षितता म्हणतो, ती कशा प्रकारची असते तर प्राथमिक सुरक्षिततेकरता कर्ज कॉलॅटरल सुरक्षित किंवा बँकेने ठरविल्याप्रमाणे क्रेडिट गॅरंटी फंड स्कीम योजनेअंतर्गत हमीद्वारे सुरक्षित केले जाते. याची परतफेड कशी केली जाते तर याची परतफेड 7 वर्षाच्या आत करणं गरजेचं असतं, किंवा जर त्या कर्जदाराला उद्योजकाला ते कर्ज 7 वर्षाच्या आत परत करणं शक्य झालं नाही तर मग 18 महिन्यापर्यंत तो कर्जदार मुदत वाढवून घेऊ शकतो. यामध्ये खेळते भांडवल 10 लाखांपर्यंत असणं गरजेचं आहे. आधी विकर्षाद्वारे मंजूर करून हे 10 लाख रुपये खेळते भांडवल उपलब्ध करून दिले जाऊ शकते. पात्र योजनेच्या अंतर्गत 25% किरकोळ किंमत केंद्र किंवा राज्य योजनांच्या पात्रतेसह प्रदान केली जाते. त्यानंतर या प्रकरणामध्ये पुढील मुद्दा जो आहे तो आहे कृषी पर्यटन. ही नवीन संकल्पना भारतात उदयास येताना दिसते आणि अत्यंत गतीने हा उद्योग, हा व्यवसाय भारतामध्ये प्रगत होताना आपण बघू शकतो. तर मित्रांनो, कृषी पर्यटन, ग्रामीण पर्यटन म्हणजे काय हे अगोदर आपण समजून घेणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, सध्याच्या यांत्रिक युगात बऱ्याच लोकांना ते खात असलेले अन्नधान्य कशा पद्धतीने उगते, त्याची झाडे कशी असतात, शेती कशी केली जाते, त्याची बिया कशी असतात, त्याची फळे कुठे लागतात, अगदी काही शहरातील मुलांचं ज्ञान जर आपण बघितलं तर भुईमुगाच्या ज्या शेंगा असतील ह्या शेंगा जमिनीच्या आतमध्ये येतात की झाडाला वरती येतात, इतकं देखील नॉलेज आजच्या पिढीकडे नाही आहे असं अनेक वेळेस निदर्शनास आलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे हे जे शहरी भागातील लोक आहेत यांना थोडंसं ग्रामीण भागाचं ज्ञान असायला हवं आणि ग्रामीण भागामधली जनजीवन, राहणीमान कसं आहे याची ओळख त्यांना व्हायला हवी. यासाठी कृषी पर्यटन महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतंय. तर मित्रांनो, सध्याच्या या यांत्रिक युगामध्ये हे अन्नधान्य कसं उत्पादित केलं जातं, कुठल्या भागातून ते आपल्यापर्यंत येतंय, कृषी पर्यटनातून ही माहिती या लोकांना देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासोबतच कृषी व्यवसायात फळ तोडणी असेल, मधमाशी पालन असेल, गाईचं दूध उत्पादन करणं असेल, दुग्धजन्य पदार्थांची वेगवेगळी उत्पादने असतील, या सर्वांचा समावेश कृषी पर्यटनामध्ये झालेला आपल्याला दिसतो. कृषी पर्यटन सामाजिक आणि स्थानिक आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या मार्गांवर केंद्रित आहे. तर मित्रांनो, यापुढे आर्थिकदृष्ट्या स्पर्धा करू शकत नाहीत तेव्हा
स्थानिक उद्योजक जो आहे तो आर्थिकदृष्ट्या थोडा कमकुवत असतो. तो शहरातील उद्योग असतील किंवा मोठमोठे उद्योजक असतील यांच्याशी स्पर्धा करू शकणार नाही. त्यामुळे कृषी आधारित कृषी पर्यटन हा एक ग्रामीण भागातील उद्योजकांसाठी एक चांगला पर्याय आहे. लहान जमीनदार हा राज्यातील महत्त्वाचा घटक आहे असं नेहमी अर्थव्यवस्थेमध्ये सांगितलं जातं. मग यांना उद्योगामध्ये मोठं करणं आणि ग्रामीण भागातील आर्थिक विकास साध्य करणं हे आवश्यक आहे. आणि कृषी पर्यटनाच्या अंतर्गत कृषी पर्यटनाच्या माध्यमातून हे सहज शक्य होताना आपण बघू शकतो. तर याची कृषी पर्यटनाची व्याख्या आपल्याला बघावायची आहे. या व्याख्येत काय सांगितलं गेलं आहे तर शहरी रहिवाशांना विश्रांतीसाठी आणि मोजमजेसाठी ग्रामीण भागात आणण्याची कल्पना म्हणजे कृषी पर्यटन होय. कृषी पर्यटन म्हणजे असा व्यवसाय उद्योग आहे की जी कार्यरत शेती, कुरणशेती किंवा कृषी यातून पर्यटकांचे मनोरंजन करण्यासाठी स्थापन झालेला आहे. महाराष्ट्रातील कृषी पर्यटनाची सध्याची स्थिती जर आपण बघितली तर महाराष्ट्र या व्यवसायामध्ये अग्रगण्य स्थानी असलेला आपल्याला दिसतो. शेतीवर आधारित कोणतेही कार्य जे पर्यटकांना आकर्षित करू शकतात, त्यासोबतच कृषी पर्यटन ग्रामीण भागाचा आर्थिक विकास पूर्ण करू शकतो, यासाठी त्याला प्रोत्साहित करण्याचं काम भारत सरकार सतत करताना दिसत आहे. कृषी पर्यटन भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका, फिलिपाईन्स यासारख्या देशामध्ये चांगल्या प्रकारे प्रगती करताना आपल्याला आढळून येतो. जगाच्या बऱ्याच भागात हा उद्योग वाढलेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये जमिनीचा विकास, व्यवसायाचा, उद्योगांचा विकास, रोजगाराची निर्मिती, कर्मचाऱ्यांची चांगली राहणीमानाच्या दृष्टिकोनातून झालेली प्रगती होताना आपल्याला दिसते. त्यासोबतच या क्षेत्रामध्ये शहरी भागातील लोक ग्रामीण भागामध्ये त्यांचं येणं जाणं वाढून ग्रामीण भागामध्ये देखील ते मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना आपण पाहू शकतो. तर हा जो कृषी पर्यटन आहे याचा जो उपक्रम आहे तो सांगितलेला आहे की मैदानी खेळ, शैक्षणिक अनुभव, शेती अनुभव, करमणूक, हुरडा पार्टी, आदरातिथ्य, शेतीमध्ये टेंट करून राहणे, शेतावरील थेट विक्री, फूल किंवा फळ तोडणीसारख्या स्पर्धा यासारखे उपक्रम कृषी पर्यटनामध्ये राबवले जाताना आपण बघू शकतो. या कृषी पर्यटनामध्ये एकदा ग्राहक आल्यानंतर तो नक्कीच समाधानी होतो आणि तो पुन्हा येण्यासाठी उत्साहित असतो. तो त्याच्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत या शेतामध्ये चांगला वेळ घालवतो. त्यामुळे तो आनंदी राहतो आणि शेतामध्ये राहणे, शेतामध्ये खाणे, ग्रामीण भागातील जीवन जगणे, ग्रामीण भागामध्ये फळ, भाजीपाला यांची उत्पादन प्रक्रिया अभ्यासणे आणि ते सगळं जवळून पाहणे हा एक चांगला अनुभव शहरी भागातील लोकांना मिळतो. त्यामुळे तो आपला वेळ, पैसा या ठिकाणी खर्च करू इच्छितो. चांगल्या प्रकारे त्याचं मनोरंजन होतं. त्यामुळे कृषी पर्यटनामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाच्या संधी ग्रामीण भागातील लोकांना उपलब्ध झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर मित्रांनो, या अंतर्गत जे उद्योजक येतात त्यांचा थोडासा आपण अभ्यास करणार आहोत, त्याची थोडीशी आपण ओळख करून घेणार आहोत. तर अंतर्गत उद्योजक हा एक असा कर्मचारी आहे ज्याला स्वतःच्या नाविन्यपूर्ण व सर्जनशील कल्पना अंमलात आणण्याचा अधिकार असतो. यासाठी संघटनेचा पूर्ण पाठिंबा त्याला असतो. त्याच्या कल्पना किंवा उत्पादनाने कंपनीला लगेच महसूल मिळवून देईल किंवा देणार नाही, मात्र कर्मचाऱ्याला त्याचा पगार सतत मिळत राहतो. यामध्ये जोखीम पत्करणे असेल, उद्योजकाला खिशातून भांडवल गुंतवण्याची जी गरज असते ती गरज असेल, संघटनेची पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे असेल, या सगळ्या सुविधा या ठिकाणी दिलेल्या दिसतात. मित्रांनो, अशी कल्पना किंवा नाविन्यपूर्ण उत्पादन संस्थेला मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देऊ शकते. त्यामुळे या ठिकाणी अंतर्गत उद्योजकाला चालना दिलेली आपल्याला भारत सरकारने यासाठी योग्य कार्यवाही केलेली दिसून येते. याची जी व्याख्या सांगितली ती गोफोईल यांनी जी सांगितलेली आहे, अंतर्गत उद्योजक हे स्वप्नाळू असतात.
जे संघटनेमध्ये अनेक प्रकारच्या नाविन्यपूर्ण कल्पना निर्माण करण्याची जबाबदारी लिलिया स्वीकारतात आणि पार पाडतात. सर्जनशील उद्योजकता म्हणजे आधीच अस्तित्वात असलेल्या उद्योजकतेचा अंतर्भाग आहे. असं आपल्याला एकूण उद्योजकता विकास प्रकरणाचा अभ्यासक्रम आपण या ठिकाणी बघितलेला आहे. तर मित्रांनो, ह्या प्रकरणाच्या ज्या नोट्स आहेत ह्या तुम्ही सर्वांनी ह्या प्रकरणाचा सविस्तर अभ्यास करून स्वतःला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये याच्या पूर्ण नोट्स पूर्ण करावयाच्या आहेत. तर यानंतर पुढच्या प्रकरणामध्ये आपण व्यवसाय सेवा अभ्यासणार आहोत. धन्यवाद.